नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, अर्णव त्याच्या माणसाला म्हणजे पाटीलला बोलावून घेतो आणि त्याला सांगत असतो की हे बघ पाटील, तुझ्या ईमेलवर मी एक फोटो पाठवलेला आहे, तू तो फोटो एकदा चेक कर. तेव्हा पाटील तो फोटो ओपन करतो आणि म्हणतो, अहो साहेब काय करायचंय. तेव्हा मग अर्णव म्हणायला लागतो की याच्यावर जरा लक्ष ठेवायचे. तो फोटो पाहिल्यानंतर पाटील पटकन त्या माणसाला ओळखतो आणि म्हणतो, अहो साहेब हा माणूस, असा म्हणून तो त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. त्यामुळे अर्णव आणि मामा त्याच्याकडे बघतच राहतात. अर्णव आणि मामाला वाटत असतं की ह्याच्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, हा नक्कीच राकेशला ओळखत असेल. पाटीलने राकेशला ओळखलेलं असतं आणि अर्धी इन्फॉर्मेशन पाटील कडून अर्णवला मिळालेली असते. त्यामुळेच आता तो खुश होऊन जातो. तर इकडे राकेशने ईश्वरीला एका खोलीत बंद केलेलं असतं. ईश्वरी दरवाजा वाजवत असते पण बाहेरून दरवाजा कोणच उघडत नाही. ईश्वरी म्हणत असते की दरवाजा उघडा, कोण आहे तिकडे. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि राकेश म्हणतो की थांबा हो ईश्वरीजी, थांबा प्लीज, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथे शांत बसा, बघू मी बघतो काय करायचं ते, तुम्ही इथे बसा, असं म्हणून तो तिला तिथे बसायला सांगतो. ईश्वरीला खूप घाम फुटलेला असतो. तो राकेश म्हणत असतो की मी बघतो ना ईश्वरीजी काय करायचं ते, तुम्ही इथे बसा बघू. ईश्वरी तिथे बसते आणि मग नंतर समोरच तिथे चहाची मशीन असते आणि त्यामधून तो चहा घेतो आणि गुंगीचं जे काही औषध आहे ते त्याच्यात टाकतो आणि मनाशीच म्हणत असतो, ईश्वरीजी आता मी काय करणार आहे ना हे तुम्हाला माहितीच नाही. ईश्वरी मात्र खूप काळजीत असते. ती फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र फोनही कुणाला लागत नसतो. ईश्वरी खूपच घाबरलेली असते. तेव्हा राकेश तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, हे घे ईश्वरीजी, चहा प्या. आता राकेश नेमका ईश्वरी बरोबर काय करणार आणि अर्णव ईश्वरीला कसा वाचवणार हे पाहणं खूपच रंजक ठरेल.